काय सांगाल? काल शपथविधी झालेली आहे आणि तुम्हाला त्या संधी मिळाली नाही. नाही, मला संधी का दिली नाही याचं उत्तर मी कसं देऊ? पण संधी दिली नाही म्हणून मी नाराज नाही. मी आमदार आहे, मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचं. आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडेल. काय वाटतं भाऊ, यादी तुमचं नाव होतं असं तुम्ही बोललात, काय नाव होतं? हे तर मला कसं समजेल? हे तर आमचे नेते जे आहे देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब सांगते. मी जेव्हा देवेंद्रजीच्या नावाचा प्रस्तावक म्हणून, मुख्यमंत्री म्हणून मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्ही त्यांचं नाव सुचवलं, तेव्हा त्या भाषणात ते एक चांगलं वाक्य बघलं. ते म्हणा श्रद्धा आणि सबुरी, बस हेच वाक्य महत्वाचं आहे. आपण वरिष्ठ नेते भाऊ, अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पक्षाच्या ठिकाणी सांभाळलेल्या, तरी सुद्धा तुमचं नाव वगळलं काय कारण शकतं? कारण मी नाही सांगू शकत, म्हणून तर मी तुमच्याकडे येत नव्हतो. आता तुम्ही मला इथं येऊन मला विचारता. मंत्रीपद नाही मिळालं, पण केंद्रात किंवा राज्यात जर भाजपकडनं कुठलं मोठं पद देण्यात येत असेल तर स्वीकार करणार आहे. मुख्यमंत्री साहेब पण म्हणले मोठं पद छोटं पद कोणतंच नसतं. 1 कोटीचा आरसा सुद्धा 10 रुपयात, 1 कोटीचा डायमंडचा दागिना 10 रुपयाचा आरसा नसेल तर कवडीच्या कामाचा. मोठं पद छोटं पद थोडी आहे. आमदार आहे, तुम्हाला काही छोटं पद वाटतंय? मग तुम्ही असं विचारत काय? पद म्हणजे मोठी जबाबदारी देईल तेव्हा पाहू ना. आज त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं? सर्व कपोकल्पित कथेवर मत व्यक्त नाही करत. नितीनजीची भेट घेतली तुम्ही, नितीनजी सोबत काय? नितीनजी माझ्यासारखी मोठ्या भावासारखी, नेहमीच मी त्यांची भेट घेतो. जेव्हा किंवा असं वाटत असं मार्गदर्शन घेतो, ते मार्गदर्शन करतात. नितीनजी एक मातृ हृदयी नेता आहे, आईच्या हृदयाचा नेता आहे, आणि म्हणून काही असेल तर आपण त्यांच्याकडे जातो. हो, काय वाटतं स्थानिक जे काही वादविवाद होते राजकीय, त्यामुळे कदाचित? अरे एवढा छोटा पक्ष आहे का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.